तर दुसरीकडे हगवणे कुटुंबियांच्या वकिलांच्या युक्तिवादावरून चित्रा वाघ यांनी सुद्धा निशाणा साधलाय। पोरीला हालहाल करून मारून आता तिच्या चारित्र्यावर बोलता असं चित्रा वाघ म्हणाल्यात। असले युक्तिवाद करून काय साध्य करायचंय असाही सवाल त्यांनी केलाय। तर वैष्णवीचे मारेकरी फासावरच लटकवायला हवेत असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। खविसाला कसे सगळे खवीस मिळत जातात तसे हे हगवणे आणि त्यांची बाजू मांडणारे। पोरीला हालहाल करून मारून टाकलं, अजून मन भरलं नाही, मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलता। लांडग्यांच्या पुढची औलाद आहे तुमची, माणसं नाहीच तुम्ही। पाईपनं मारमार मारलं, शरीराचा कुठलाही भाग असा नव्हता ज्यावर मारहाणीचे व्रण नव्हते। असले युक्तिवाद करून काय साध्य तुम्हाला असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय। शिवाय पुणे पोलिसांनाही आवाहन केलंय। पुणे पोलीस एक एक पुरावा गोळा करा आणि वैष्णवीचे हे मारेकरी फासावर लटकवायलाच हवेत, यांचे जीव जाईस्तोवर असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय। दुसरीकडे रोहिणी खडसे यांनी सुद्धा या संदर्भात एक ट्विट केलंय, पाहूयात। जो त्या वकिलाच्या 4 कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार असं ट्विट रोहिणी खडसेंनी केलंय। खरं तर एक प्रकारे त्यांनी हे आव्हानच दिलंय, जो त्या वकिलाच्या 4 कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार असल्याचं रोहिणी खडसे म्हणतात।